हा लढ ॲड करावं. हैदराबाद गॅझेट आणि साताऱ्यामधल्या नोंदीचा आधार घेऊन सर्टिफिकेट करण्याची करण्यासाठी न्यूजमध्ये सातारा गॅझेट आणि हैदराबाद गॅझेट ॲड करावं असं त्यांचं ताबडतोब करावं. त्याचा कालावधी आपण मागतोय त्याच्यासाठी 2 महिन्याचा कालावधी द्यायला तयार आहे. पण आपण पाहतोय ही सध्या चर्चा सुरू आहे. मराठवाड्यामधील मराठे कुणबी असा अहवाल शिंदे समितीने द्यावा अशी मागणी जरांगे करताना पाहायला मिळत आहेत. आणि त्याच संदर्भात तसंच मराठा आंदोलकांवरील गंभीर गुन्हे मागे घ्या ही तर जरांगेंची पहिल्यापासूनच मागणी होती. ती सुद्धा त्यांनी केलेली आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले द्या अशी मागणी जरांगेंनी सध्या लावून धरलेली आहे. जी आर काढा, मी आंदोलन मागे घेतो, आत्ता आंदोलन मागे घेतो. जर जी आर काढले तर आंदोलन मागे घेईल असं जरांगेंचं म्हणणं आहे. मराठवाड्यामध्ये मराठी ओबीसीमध्ये 350 जाती कशा घातल्याचा सवाल सुद्धा जरांगेंनी उपस्थित केलेला आहे. याची डायरेक्ट मंजुरी अंमलबजावणीच पाहिजे. याच्यात ऐकतच नाही. तुम्ही म्हणता आता आम्ही निर्णय लागू केला, राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली, आता 15 दिवस त्याला चालणारच नाही. अंमलबजावणीचंच कागद हातात पाहिजे. उद्या सकाळपासून या दोन्हीकडचे प्रमाणपत्र हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारे आणि सातारा संस्थांच्या गॅझेटच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र उद्या सकाळपासून द्यायला सुरुवात केली. असंच आदेश सूचना पाहिजे. नाही नाही अंमलबजावणी कशी करायची? अंमलबजावणी तुम्ही उद्या त्याला प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याच्या हातात देणे, उद्या प्रत्येक तहसीलदारच्या हातात देणे गॅझेट आहे इथं नोंदी आहेत. या नोंदीप्रमाणे लगेच प्रमाणपत्र उद्या सकाळपासून द्यायला चालू करा. नोंदी समजा 100 नोंदी आहे आणि 100 कोण व्यक्ती आहेत ते माहिती एवढेच आहेत त्या गावात जे आत्ताचे मराठी आहेत. त्यांचा संबंध कसा लावायचा? मग ते दुसरं कोणासंग लावतात? समजा माझे आजोबा सर्टिफिकेट नाही आहे पण ते हैदराबादमध्ये होते. हैदराबाद गॅझेटवरचं दादा आम्ही केलेल्या अभ्यासानुसार असं आहे, तुमच्यापेक्षा हुशार आम्ही कुणी नाही, त्या कारण आमच्याकडून चुकणार. पण उदाहरणार्थ एखादं गाव आहे, उदाहरणार्थ अंतर्वाली, आता तिथं उदाहरण तिथं त्या काळी 100 लोक दाखवले तुमच्या मान्यप्रमाणे 100 आहेत, पण नावं नाही तर आडनाव बी नाही. मग ते धड मराठा नाही, ते धड कुणबी नाही. मग आताचा मराठा जे तोच ते 100 आहेत. समजा आज गावामध्ये 500 लोक आहेत, हे सगळे मराठा नाही तर ते कुणबी. मग ते कुणबी आहेत हे कसं ठरवायचं? हे काय गॅझेट सांगतोय ना, गॅझेटमध्ये नावं नाही का? मग ते कुणाचे? म्हणून तो जो ते 100 लोक कुणबी होते त्याच्यासाठी काहीतरी पद्धत आम्हाला ठरवावी लागेल ना. हे बघा त्या काळाचा आधारच सुद्धा असा आहे की हेच मराठी ते कुणबी, दुसरं कुणी नाही. ते गॅझेटच आमचं आहे. बरोबर आहे का? गॅझेटच आमचं ते दुसऱ्याच आहे का? मग काढू घुसू नका. तुम्ही काय करता, तुम्ही करता कन्फ्युजन सगळं लोड होईल. हे गॅझेटच मराठीसाठी कन्फ्युजन होईल. कोण ठरायचं आणि काय करायचं म्हणलं की मग ते झालं आडमोठपणा. ते गॅझेटच आमचं आहे. ते गॅझेटमध्ये असणारा मराठा हे कुणबी, दुसरा कोण कुणबी सांगा मग चला. बाकीच्याला तर आरक्षण आहे. बाकीच्या जाती जर म्हणावं ते आहेत, बाकीच्या जाती म्हणावं तर बाकी जातीला सगळ्याला आरक्षण आहे. जरी त्याच्याकडे कुणबीचे रेकॉर्ड वगैरे नसले तरी शेतीवाडी होती, अमुक होती, हे पुरावे त्यांनी दिले की त्याला दाखले असं बघ हे गॅझेटच असं सांगतंय मराठवाड्यातला मराठा जो कुणबी, त्याच्यामुळे तिथं तडजोड नाही. तुम्ही काही म्हणा. आता काय सरकार असलं तुम्हाला तर शेवटी समिती असतं, तुम्हाला नसतं बोलता येत. तुम्हाला जे समजतं तसं करतं तसं कर. ते जर सरकार म्हणलं तू आता 13 महिने झाला अभ्यास करतो बाबा, समिती घे इकडं अहवाल आम्हाला कर, ते का रात्रीच करते. आता नाही परवा दिवशी 29 जाती घातल्या, त्या कशा घातल्या मग ऐकू तर कोणाजवळ? आत्ता परवा त्याला 21 तारखेला 29 जाती आरक्षण नोंदी नाही, फांदी नाही, काय नाही काय नाही काय नाही. आमच्यात नोंदी आहेत. त्यामुळे आम्हालाच नुसतं बाबा शास्त्रशुद्ध पद्धतीनेच आमची पूजा करायची आणि तुमची पूजा कशी नाही, घंटी वाजली तरी तुमची पूजा झाली.
आमच्याला नाही लगेच तांदूळच पाहिजे, गुलालच पाहिजे, तुम्ही अगरबत्त्याच नाही आणल्या, आणि तुमच्याला काय असं होण्यात नसतं जमतं म्हणते लगे वाजे फक्त घंटी असं नाही मग. फिगर आहे की या गावामध्ये म्हणजे गावन्याय तरी आहे. ते कुंडीच आहेत. गावन्याय आहे तर तालुक्याची तालुक्याचे किंवा जिल्हानी आहे तिकडचे म्हणजे जे 5 जिल्हे होते हैदराबाद गावणी आपल्याकडे नाही. गावन्याय आहे ते गॅजेटेर. गावन्याय नाही, तालुका न्याय, जिल्हा न्याय. हो ते गॅजेटेर काय करतंय, जिल्हाने आहे गावनी आहे पण असं ना त्याचं नाही गावणी नाही पण जिल्हानिहाय आहे. जिल्हा म्हणजे हैदराबादमधले जे 5 जिल्हे होते हां. ते जिल्हानिहाय आहे. मग त्या गावणी जिल्ह्यातला जिल्हा आहे. तो जिल्ह्यातली जी संख्या दाखवली 1,97,000 काय काय गावन्याय कशी वाटायची? काही त्याची 87,000 दाखवली. ते गॅजेटेर मराठीचं हे तर मान्य आहे तुम्हाला. ते गॅजेटेर मराठीसाठीचं आहे म्हणजे कुणबीसाठीचं आहे. असणारा जिल्ह्यातला मराठी त्या काळचा आत्ताची संख्या जोडायची. पूर्वी सुद्धा 5,000 असेल आणि आत्ताची 20,000 असेल. हां तर ती मराठीचीच वाढली, पोरं वाढली ती. नाही बाहेरचे कोण नाही आहेत असं नाही बाहेरचं काय यायचं आहे हेच उलट बाहेर गेले तर आहे हेच कदरून बाहेर गेले तर तिकडचं यायला काय तिथं कोणतं सोनं पिकाचं सगळे दगड गोटे घेत मराठवाड्याचं उलट कदरून बाहेर गेले तिथं कोणी. त्यासाठी प्रोसेस करावं लागेल. तर तसं हे डॉक्युमेंट पहा, 7/12 पहा, आणि तो पहा. आणि 13 महिने मग आजचा विषय आला गॅजेट. लागू केल्याच्या नंतर तुम्ही ती प्रक्रिया सुरू करा. म्हणून आपण म्हटलं हे आपल्याला मान्य आहे, त्याच्यावर तुम्ही जे म्हणता ते मान्य आहे, पण आता ते सिस्टममध्ये तुम्ही लागू केल्याच्या नंतर प्रोसिजर करा. 7/12 बघा, तुम्हाला बघा त्याच्यावर 7/12 जमीन आहे का, आहे गृह चौकशी काय करणार तुम्ही, 7/12 जमीन आहे का, दुसरं काय करणार. कुंडीचं प्रमाणपत्र द्यायचं म्हणलं मराठ्याजवळ जमीन आहे का. त्या काळामध्ये जमीन होती का त्याची? काय त्याला वावरत नव्हते, दुसरं तिथं काम करत होता तरी महसुलासाठी त्याचं नाव घेत होती. मग काय करता, दुसऱ्या तिथं मजुरी करत होता तो. मग व्यवसाय कायदा केला त्यावेळेस निजामाला इंग्रजाला, त्यांनी काय करतो तू शेती करतो, कोणाची करतो ती यांची पटायची केली, टाकला मग करासाठी ती होती, ते कर वसूल करण्यावर भर होता त्यांचा. पुढे चालून त्यांनी जमीन घेतली, मग काय तो कुंडी नाही का आता. बरोबर ते म्हणजे ते रेकॉर्ड त्याच्या नावाने बस यांची काही गॅरंटी नाही. समजा आता ह्यो जे पण आता पोरग त्याचं जेच झालं नाही पुढं चालू, मग काय ते जेचं पोरग म्हणायचं नाही का त्याला, म्हणायचं नाही का त्याला ते झालं नाही म्हणून.